हे हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हनिंग रुटीन शेअर करणार आहे आणि सुरुवात मी केलेली आहे इथून. तर हे आहे सोयाबीन आणि ते मी चांगले भिजत घातलेले. त्याच्यानंतर मग मी चांगले व्यवस्थित उकडवून घेतले आहे थोडेसे 5-10 मिनटं आणि मग व्यवस्थित त्याचं पाणी निचोडून सगळं एका वाडग्यामध्ये ते घेतले आहे. त्याच्यामध्ये आता मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ही जी पावडर आहे ही काय म्हणतात त्याला, लॉलीपॉप मंचुरियनची ती पीठ आहे ते टाकलेलं आहे. त्यांनी छान मस्त कोटिंग येते लॉलीपॉपसारखी सोयाबीनवरती. आणि त्याच्यामध्ये मग आपलं हळद, मीठ, मसाला ते सगळं ॲड केलेलं आहे, कारण ते पिठामध्ये सगळं ॲक्च्युली असतं, पण जेवढं आपल्याला थोडंसं चटपटीत जर हवं असेल ना तर थोडंसं ॲड आपण करतोच त्यामध्ये. तर मस्त ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं पिठामध्ये त्या. आणि आज काय झालं ना की खूप कंटाळा आलेला, म्हणजे काय करावं काय समजत नव्हतं. तर मग विचार केला की काहीतरी ना चटपटीत खावं करून. सो म्हणून मग फक्त मसाले भात केलेला. मग मसाले भातासोबत मी त्याच्यामध्ये म्हटलं सोयाबीन फ्राय करून बघूया, मस्त चटपटीत सोयाबीन बनवूया. आणि खूप मस्त असे होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्यवस्थित त्यांना कोटिंग करून घेतली, सोयाबीनला हलवून घेतले व्यवस्थित. त्याच्यानंतर तेल गरम करायला ठेवलं. तेल व्यवस्थित गरम झालं ना की मग सोयाबीनला फ्राय करून घ्यायचे. मग ते झाऱ्याच्या सहाय्याने ते सोयाबीन मी तेलामध्ये सोडले आणि मस्त त्याच्यावरचं कोटिंग जे पूर्ण जे कुरकुरीत असं होईपर्यंत ना छान मीडियम फ्लेमवरती ना तळून घ्यायचे. आणि ते तळून छान घेतले ना मस्त त्यावरती कलर पण छान येतो, असा लाल, जसा लॉलीपॉप्सला कलर येतो ना तसा कलर येतो आणि खूप छान टेस्टला पण छान लागतात. तुम्ही हे ना म्हणजे त्याची चिलीही करू शकता सोयाबीनची, कारण माझा नवरा बोलला की हे असेच खूप छान लागत आहेत, आता चिली विली नको बनवूच, आपण असंच मस्त लागतं आहे. मग मी पुढची प्रोसेस केली नाही. मग हे फ्राय सोयाबीन आहेत, तर म्हटलं ब्लॉग तर तुमच्यासोबत शेअर केलाच पाहिजे. सो म्हणून मग मी तुम्हाला आता दाखवते की हे बघा, असे खूप मीडियम फ्लेमवरती आणि खूप मस्त छान असे स्लो गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. कारण मग काय होतं माहिती आहे का, आतमधलं ना शिजलं जात नाही. वरची कोटिंग फक्त मग ती ब्राऊनवरनं ती ब्लॅक होते, पण आतमधलं व्यवस्थित शिजलं नाही ना तर ते छान नाही लागत. जो कुरकुरीतपणा लागतो ना तो नाही लागत. म्हणून गॅस एकदम मीडियम स्लोवरती ठेवायचा आणि व्यवस्थित तळून घ्यायचे. थोडा टाईम जातो पण खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे बघा, असं मस्त कोटिंग आलेलं, जिजाला लगेच वास आला ना तळताना तर लगेच आली खायला सोयाबीन. आणि मग ती बोललीच की मम्मा खूप छान झालं करून, आणि तिला ते आवडलं सोयाबीनचं हे. त्याच्यानंतर मग मी लगेच बटाट्याची भजी पण घेतली करायला. एकच बटाटा केला पण भरपूर भज्या झाल्या एकच बटाट्यामध्ये. आणि असा आमचा बेत होता संध्याकाळचा, मसाले भात विथ बटाटा भजी अँड सोयाबीन फ्राय. चिली नाही म्हणणार, सोयाबीन फ्राय. पण त्यानंतरचा गॅसची दशा खूपच बघण्यासारखी झालेली, कारण तेलकट सगळं झालेलं, त्याच्यामुळे गॅस खूप असं तेलकट, बेसनचे हे पिठाचे डाग बीग सगळं पडलेलं. मग सगळा गॅस मस्त स्वच्छ करून घेतला, भांडी घासून घेतली लगेच. भांडी पण खूप पडलेली. आपण असं म्हणतो की असं काय करायला घेतलं की पसारा तेवढाच होतो भांड्यांचा, खूप भांडी घासायला होतात, तसाच झाला होता. मी म्हटलं त्याच्यापेक्षा साधं दुसरं काय केलं असतं तरी चांगलं झालं असतं. आणि भांड्यांचा पसारा पण तेवढाच पडलेला, म्हणून असो. पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. आणि मग नंतर सगळं ते पण खूप तेलकट झालं होतं ना, भांड्यांचा सिंक पण खूप तेलकट झालेला. मग मी काय घेतलेलं, भांडी आधी सगळी ना काढून घेतली बाहेर व्यवस्थित मिसळून, आणि बेसिन व्यवस्थित आधी साफ करून घेतला. आणि हे जे पाणी राहतं ना त्याच्यामध्ये आपण ग्लास असा हे केला ना, जसं मी आत्ता केला, तर पाणी व्यवस्थित सगळं निघून जातं सिंकमधनं, काही पाणी राहत नाही. चांगली आयडिया आहे, तुम्ही पण अशीच आयडिया करता का? आणि मग पटकन सगळी विम लिक्विड टाकून व्यवस्थित सगळी, कारण भांडी तेलकट झाली होती त्यामुळे मग विम लिक्विड टाकणं गरजेचंच होतं. भांडी व्यवस्थित घासून घेतली. आता बघा, माझा किचन एकदम सुंदर साफ असा झालेला आहे. उद्याची तयारी केली, प्लस त्याच्यामध्ये मूग भिजत घातले होते
नंतर कपडे पण भिजत घातलेले, कारण मग उद्या उठल्या उठल्या लगेच मी मशीन लावायला मोकळी. कपडे भिजत घातले की कसे व्यवस्थित सगळं निघतात. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग नक्कीच सांगा कमेंटमध्ये. टेक केअर.